पैठणीचा रुबाब, साड्यांची महाराणी पैठणीचा हा इतिहास माहिती आहे का? पैठणी पुन्हा नववैभव, नवचैतन्य प्राप्त करत आहे. त्यास गती देण्यासाठी व शुद्ध रेशीम व जर वापरून तयार होणाऱ्या ओरिजिनल पैठणीचा रुबाब वाढवण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज मात्र निश्चित आहे. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. पैठणी या महावस्त्राच्या इतिहासाला 2000 वर्षांची परंपरा आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरीवरून या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. प्राचीन काळी पैठणला प्रतिष्ठान, पाटण, पट्टून, पोतान, पैठाण अशा अनेक नावांनी ओळखले जात होते. या शहराला सांस्कृतिक, धार्मिक महत्त्व आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याचा वैभवशाली इतिहास आहे. संतांची भूमी, विद्वान पंडितांची विद्यानगरी म्हणून पैठणची ओळख आहे. प्रतिष्ठान ही राजधानी असणाऱ्या सातवाहन राजवंशाच्या काळात पैठणी साडीच्या निर्मितीला सुरुवात झाली असा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. पैठणी साडीची निर्मितीच प्रामुख्याने भारतातून परदेशात निर्यात करण्यासाठी आणि राजकोषात भर घालण्यासाठी झाली. भारतीय विणकाम, वस्त्राचा पोत, रंगसंगती, नक्षीकाम, टिकाऊपणा, साडी नेसण्याची पद्धत या सर्व गोष्टी विदेशी ग्राहकांना आकर्षित करत. फार पूर्वीपासून पैठणीला विदेशात प्रचंड मागणी होती. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतातून कापड निर्यातीला सुरुवात झाली. गौतमीपुत्र सातकर्णी याने सातवाहन काळात पैठणी निर्मिती उद्योगाला नवीन ओळख करून दिली. या काळात हा उद्योग प्रगतीच्या उच्च शिखरावर होता. रोम, इटली या देशात पैठणी वस्त्र मोठ्या प्रमाणात निर्यात होत. एक पैठणी घडवण्यासाठी कारागिरांना खूप परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वी पैठणमध्ये सोने, चांदी, हिरे, माणिके यांची सुबत्ता होती. ही साडी हातमागावर रेशीम व सोने चांदीचे जर वापरून तयार होत असे. पूर्वी पैठणी ही प्रामुख्याने फक्त मोरपंखी रंगातच तयार होत असे. तिच्या पदरावर सोन्याच्या धाग्यांनी विणकाम केले जाई. एक सहावारी साडी विणण्यासाठी 18 ते 24 महिन्यांचा काळ लागतो. साधारणपणे 500 ग्रॅम रेशीम धागे आणि 250 ग्रॅम जर लागते. पैठणीचे वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ही बाजूनी पदर आणि बॉर्डर समानच असते, म्हणजे मागील व पुढील बाजू सारखीच दिसते. कालांतराने पैठणी विविध रंगातही, जसे लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा, गुलाबी आदी रंगांमध्ये तयार होऊ लागली. पुढे यादव राजवंशाच्या काळातही पैठणीला विदेशात मागणी होती. मराठे, पेशवे यांच्या साम्राज्यात पैठणीला राजाश्रय मिळाला. राजघराण्यातील महिला याच साड्यांना पसंती देत. राजाश्रय बरोबरच नंतर तिला लोकाश्रय मिळू लागला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असणारी पैठणी सौभाग्याचे लेणे म्हणून मिरवू लागली. नववधूला पैठणी या महावस्त्राने अलंकृत करून तिची सासरी पाठवणी होऊ लागली. तिला पूजेत मान मिळाला. पंढरपूरच्या विठू माऊली, कोल्हापूरची अंबाबाई यांना खास पैठणी वस्त्र विणून सजवले जाऊ लागले. जर आणि रेशीम यांच्या एक धाग्यांनी तानाबाण्यातून विविध फुले, पक्षी यांच्या आकृत्यांचे नक्षीकाम विणताना विणकर आपला जीव त्या कलाकुसरीत ओततो. ऐतिहासिक वैभव आणि भारतीय कला यांचा सुंदर मिलाप पैठणीत दिसतो. पैठणी विणताना विणकरांनी अनेक पिढ्यांचे अनुभव आणि परिश्रम खर्ची घातले असतात. जसा काळ पुढे सरकत होता तशी राजकीय स्थित्यंतरे घडत गेली. परकीय आक्रमणे झाली, निजामशाही आली, इंग्रज आले. सत्ता बदलांमुळे पैठणी व्यवसायाला उतरती कळा आली. पैठणीचा राजाश्रय हळूहळू संपुष्टात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्या चांदींचे भाव वाढले. हातमाग जाऊन त्यांच्या जागी यंत्रे आली. त्यामुळे हळूहळू पैठणी निर्मितीचे कारागीर बेरोजगार झाले. ग्राहक वर्गही कमी झाला. परिणामी पैठणीचे कारागीर पैठण शहरातून
विस्थापित झाले. अनेक विणकरांना बळजबरीने स्थलांतरित केले गेले. काही पुणे येथे तर काही कारागिरांना व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला या गावी आणून प्रस्थापित केले आणि पैठणी निर्मितीचे केंद्र पैठणहून येवला येथे स्थापन झाले. येवला शहरातही 300 ते 350 वर्षापासून हा व्यवसाय अस्तित्वात आहे. सध्याच्या काळात मात्र पैठणीला पुन्हा सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. हातमागावर देखील पैठणीची निर्मिती होत आहे. यात सिंगल पल्लू, डबल पल्लू असे प्रकार आहेत. संपूर्ण साडीवर बुट्टी विणलेली असते. मुख्य आकर्षण असतो तो पदर आणि बॉर्डर. आंगडी मोर, पोपट, मैना, अजिंठा कमळ, कुयरी, अक्रोटी असे नक्षीकाम जरीने केलेले असते. सध्या सिल्क, ब्रोकेड, टिश्यू, कॉटन अशा धाग्यांचे प्रकार दिसून येतात. तसेच पेशवाई पैठणी, खंड पैठणी, इरकल पैठणी, सेमी पैठणी, कडियाल पैठणी, धूपछाव पैठणी, मुनिया पैठणी इत्यादी फ्युजन प्रकार कमी किमतीत मध्ये उपलब्ध आहेत. पैठणी साडी ही फक्त नववधूची न राहता लग्नातील संपूर्ण वऱ्हाडातील स्त्रियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील पैठणी साडीचा इतिहास तुम्हाला आवडला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.